हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कॉन्ट्रॅक्ट लॉचे इसेन्शियल्स घटक कोणकोणते आहेत, म्हणजे महत्त्वपूर्ण घटक कोणकोणते आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इंडियन कॉन्ट्रॅक्ट लॉ काय आहे, इंडियन काय आहे, कॉन्ट्रॅक्ट काय आहे, ॲक्ट काय असते हे आपण पाहिलेलं आहे। कॉन्ट्रॅक्ट 1 काय आहे, कॉन्ट्रॅक्ट 2 काय आहे हे आपण पाहिलं होतं। आता आपल्याला पाहायचं आहे इसेन्शियल ऑफ कॉन्ट्रॅक्ट। आपण अगोदर पुन्हा एकदा त्याची डेफिनेशन समजून घेऊया। कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय, अशी ॲग्रीमेंट ज्याला कायद्याद्वारे इन्फोर्स केलं जातं अशाच ॲग्रीमेंटला काय म्हटलं जातं, कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं। अशी डेफिनेशन सेक्शन 2 क्लॉज H मध्ये सांगण्यात आलेली आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट लॉ 1872च्या। मग या व्हिडिओमध्ये आपल्याला इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एखादं कॉन्ट्रॅक्ट किंवा व्हॅलिड म्हणजे चांगला दुरुस्त कॉन्ट्रॅक्ट आपल्याला करायचा आहे, करार करायचा आहे, तर आपल्यासमोर ही जी काही 5 घटक जी आहेत ही 5 घटक आपल्याला फॉलो करावा लागतात। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण किंवा बिगिनिंग ऑफ द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जिथून कराराची सुरुवात होत असते, तो कराराची सुरुवात ज्या घटकापासून होते तर तो असते ऑफर आणि ॲक्सेप्टन्स। म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिला होता की बाबा ही पेन आहे, जर मला ही पेन विकायची आहे किंवा सोडा हे पेन सोडा, आपण दुसरं उदाहरण घेऊया। समजा तुम्हाला एखादी काय करायचं आहे, घर घ्यायचं आहे। ओके, आता घर कशामध्ये घेतलं जातो आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये आपण हे घेतो। जर तुम्हाला तो घर घ्यायचा असेल तर तशी तुम्हाला ऑफर मिळाली पाहिजे की बाबा हा एक घर आहे, विकण्यासाठी आहे, किंवा तुम्ही बघितलेलं असेल की हा घर विकण्यासाठी आहे, खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो। म्हणजे तो काय आहे, एका प्रकारचं काय असते, ऑफर असते। ती तुम्हाला ऑफर दिली जाते की बाबा हे घर विकण्यासाठी आहे, तुम्हाला ज्याला कोणाला पाहिजे आहे तर त्यांनी संपर्क साधावा। ओके, आता काय होईल, तो ऑफर ज्या वेळेस तुम्हाला मिळेल तर तुम्ही काय कराल, त्याला तो जो कोणी नंबर असेल त्या नंबरवर तुम्ही ते कॉल करणार की बाबा तुम्ही हा जे काही तिथं बोर्ड लावलेला आहे तो मी वाचलेला आहे आणि मला असं दिसून आलं की तुम्हाला हा घर विकायचा आहे। मग तो तुम्हाला सांगेल हो हो साहेब मला विकायचं आहे। ओके, मग हे जे ते सांगणार, मग ते सांगितल्यानंतर समोरचं म्हणजे जी तुम्हाला ऑफर मिळालेली आहे तुम्ही त्या ऑफरला ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याचे जे काही पैसे असतील 50 लाख 5 लाख 10 लाख केवढ्या किमतीला तो घर विकत असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागेल, ॲक्सेप्ट करावं लागेल। आणि इथूनच काय होते तर कॉन्ट्रॅक्टला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। म्हणजे ऑफर द्यायची आणि त्या ऑफरला कोणीतरी ॲक्सेप्ट केलं तरीच पुढची स्टेप होईल ॲग्रीमेंट आणि पुढची स्टेप होईल कॉन्ट्रॅक्ट। जर ऑफर दिली, समजा हा घर विकायचा आहे, ही ऑफर दिली आणि तुम्ही म्हणत असेल किंवा मला नको, माझ्याकडे ऑलरेडी 5 घर आहेत, मग ते कॉन्ट्रॅक्ट होईल का, तर कॉन्ट्रॅक्ट होणार नाही। म्हणजे ऑफर सुरू झाल्यानंतर त्याला कोणीतरी काय केलं पाहिजे, त्या ऑफरला ॲक्सेप्ट केलेलं पाहिजे। ओके, आता इथं तुम्हाला हे समजलं असेल की ही काय आहे, बेसिक स्टेप आहे। इथूनच कोणत्याही कराराला काय होते, सुरुवात होत असते। कॉन्ट्रॅक्ट सुरू होण्याची जी पहिली स्टेप जो असते ते काय असते, ती असते तुमची ऑफर आणि ॲक्सेप्टन्स। इथून काय होते, सुरुवात होते। आता दुसरं काय आहे, कॉन्सेसस ॲट ॲडम। कॉन्सेसस ॲट ॲडम म्हणजे काय, तर मीटिंग ऑफ माइंड, म्हणजे तुमचा जो काही मेंदू आहे तर त्या मेंदूचा आणि समोरच्या व्यक्तीचा जो काही मेंदू आहे त्याचं काय असलं पाहिजे, मीटिंग झाली पाहिजे। आता मीटिंग म्हणजे नेमकी कशी मीटिंग, हा म्हणजे मीटिंग म्हणजे कसं वेगळं वाटतं किंवा दोघांच्या माइंडची मीटिंग कशी होईल, तर सिंपल सांगतो मी तुम्हाला की बाबा तुमच्या घरासमोर तुम्हाला कुठेही एखादं घर विकण्यासाठी आलेलं आहे। ओके, आणि तशी ऑफर आहे की बाबा घर काय आहे, विकण्यासाठी आलेलं आहे। तर तिथं एकच घर आहे विकण्यासाठी। समजा एक लाल रंगाचं घर आहे, एक व्हाईट रंगाचं आहे म्हणजे पांढऱ्या रंगाचं घर आहे, आणि एक ब्ल्यू रंगाचं घर आहे म्हणजे निळ्या रंगाचं घर आहे। ओके, आता हा घर आहे, तसे 3 घर आहे, पण त्याच्यामधल्या फक्त पांढऱ्या रंगाचा जो घर आहे तोच विकण्यासाठी आहे। कॉन्सेसस ॲट ॲडम काय म्हणते की तुमची माइंडची मीटिंग ही झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की मध्ये याच्यापैकी फक्त पांढऱ्या रंगाचा जो घर आहे तोच विकण्यासाठी काढलेला आहे, लाल आणि निळ्या रंगाचा विकण्यास काढलेला नाही। म्हणजे तुमची, म्हणजे जो ऑफर करणारा आहे त्याची, जो कोणी ऑफर करणारा आहे त्याची
आणि जो ऑफरला ॲक्सेप्ट करणारा आहे त्यांची काय झालं पाहिजे, कॉन्सेन्सस ॲडम झाली पाहिजे. म्हणजे त्यांच्या मीटिंग माइंडची काय झाली पाहिजे, मीटिंग झाली पाहिजे. त्यांच्या लक्षात आलं पाहिजे बाबा जो घर विक्रीसाठी काढण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याला पूर्ण ज्ञान म्हणजे नॉलेज त्याला असलं पाहिजे, असं कॉन्सेन्सस ॲडमचा अर्थ असतो. आता याच्यानंतर काय आहे, याच्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे की बाबा लॉफुल कन्सिडरेशन. आता लॉफुल कन्सिडरेशन म्हणजे नेमकं काय असते. कन्सिडरेशन याचा मराठीमध्ये अर्थ मी सांगितला होता मोबदला. कोणतेही कॉन्ट्रॅक्ट करत असताना आपल्याला काय पाहिजे असते, त्या कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत कन्सिडरेशन मोबदला मिळाला पाहिजे. जोपर्यंत मोबदला नसेल तोपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट नसेल. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड करण्यासाठी एक तर ऑफर झाली पाहिजे, ॲक्सेप्टन्स झाला पाहिजे, कन्सेन्सस ॲडम झाला पाहिजे आणि कन्सिडरेशनसुद्धा झालं पाहिजे. आता कन्सिडरेशनमध्ये मोबदला म्हणजे नेमकं काय, तर मी सांगितलं होतं की बाबा घर जे आहे, घर किती रुपयाला विकण्यासाठी आहे. समजा घर 10 लाखाला विकण्यासाठी तयार असेल किंवा जो कोणी घराचा मालक आहे तो 10 लाख रुपयाला विकण्यास तयार असेल तर तो काय असेल, तो असेल कन्सिडरेशन. आणि हे कन्सिडरेशन काय असलं पाहिजे, लॉफुल असलं पाहिजे. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून ते कसं असलं पाहिजे, ते लॉफुल असलं पाहिजे, म्हणजे कायदेशीर असलं पाहिजे. असं बेकायदेशीर म्हणजे नेमकं काय, अनलॉफुल कोणतं कन्सिडरेशन असू शकते का, तर डेफिनेटली अनलॉफुल कन्सिडरेशनसुद्धा असू शकते. आता तुम्ही म्हणजे ते कसं, सिम्पल उदाहरण सांगतो. घर विकण्यासाठी काढलेलं आहे आणि तुम्हाला घर घ्यायचं आहे. ओके, घर विकण्यासाठी काढलेलं आहे आणि तुम्हाला घर विकायचं आहे. तुम्ही सांगितलं घरची किंमत किती, 10 लाख रुपये. पण समोरचा व्यक्ती सांगतो नाही नाही, घर पैशामध्ये आम्हाला द्यायचं नाही, तुम्ही मला काय करा, मला चरस पाहिजे, मला गांजा पाहिजे, म्हणजे अशा गोष्टी आणून द्या जे की कायद्यानुसार कसं आहे, इलिगल आहेत. म्हणजे चरस गांजा मी त्यांना आणून देऊ आणि त्यानंतरच तो मला काय देईल, हा घर देईल. म्हणजे ज्या घराची किंमत 10 लाख रुपये आहे तो मला चरस गांजा अफू याच्यामध्ये तो जर मला विकत असेल तर असं जे कन्सिडरेशन असेल ते अनलॉफुल असेल. म्हणजे कायदा असं सांगतो, कॉन्ट्रॅक्ट असं सांगतो की कोणतंही कॉन्ट्रॅक्ट करत असताना तुम्हाला जे कन्सिडरेशन मिळणार आहे किंवा जे कन्सिडरेशन तुम्ही ठेवलेलं आहे तो लॉफुल असला पाहिजे, तो कायदेशीर असला पाहिजे. जर तो बेकायदेशीर असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट असणार नाही, त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जाणार नाही. ओके, आता पुढचं जे पॉईंट आहे तो आहे कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कोणताही करार करत असताना कॅपॅसिटी म्हणजे जे करार करणारे पार्टी आहेत, समजा ए आहे आणि बी आहे, तुम्ही आहे आणि तुमचा मित्र आहे, तर त्यांची काय असलं पाहिजे, त्यांची कॅपॅसिटी आहे का, त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट करण्याची क्षमता आहे का, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. जसं की एक फेमस केस लॉ आहे मोहिरी बीबीची. त्या मोहिरी बीबीच्या केस लॉमध्ये काय होतं, एका 10 वर्षाच्या मुलासोबत तो माणूस काय करतो, कॉन्ट्रॅक्ट करत असतो. आता लक्षात ठेवायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट करत असताना कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या व्यक्ती जो असतो हे नेहमी कसं असलं पाहिजे, 18 वर्ष परिपूर्ण झालेलं असलं पाहिजे. जोपर्यंत त्याला 18 वर्ष होत नाही तोपर्यंत तो कॅपेबल नसतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते. म्हणजे कॅपॅसिटी कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय पाहिलं जाईल की त्याचं वय किती आहे हे पाहायला पाहिजे. मग कॉन्ट्रॅक्टला काय सांगतो की त्याला कमीत कमी 18 वर्ष तरी झाले पाहिजे. ओके, आणि हे सांगितल्यानंतर तो असं म्हणतो की तो कसं असलं पाहिजे, तो कसं असलं पाहिजे, विजडम असलं पाहिजे, त्याच्याकडे शहाणपण असला पाहिजे, तो अनसाऊंड नसला पाहिजे, म्हणजे तो वेळा नसायला पाहिजे. ओके, तो वेळा माणूस नसायला पाहिजे. म्हणजे तो कसा असला पाहिजे, सभ्य माणूस असला पाहिजे, चांगला माणूस असला पाहिजे, त्याला समज असली पाहिजे. जर तो वेळा असेल तर त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं जात नाही किंवा त्याच्यासोबत आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करता येत नाही. म्हणजे कॅपॅसिटी आहे का त्याच्याकडे, जर कॅपॅसिटी असेल तरच ते कॉन्ट्रॅक्ट होईल. आणि चौथा हे झाल्यानंतर पाचवा आणि शेवटचा जो आहे तो आहे फ्री कन्सेंट. ओके, फ्री कन्सेंट खूप महत्त्वाचं असतं कोणतंही कॉन्ट्रॅक्ट करत असताना. कन्सेंट याचा अर्थ आहे मुक्त संमती. ओके सॉरी, कन्सेंटचा अर्थ काय आहे, संमती. फ्रीचा आहे मुक्त. मुक्त संमती तुम्हाला दिली केली पाहिजे. याचा अर्थ काय की कोणताही कॉन्ट्रॅक्ट करत असताना जर तिथे फ्री कन्सेंट नसेल, तिथं समजा फ्रॉड आहे किंवा तिथं अंडो इन्फ्लुएन्स आहे किंवा तिथं काय आहेत अशा गोष्टीपासून, म्हणजे अंडो इन्फ्लुएन्सपासून, फ्रॉडपासून किंवा आपण असं म्हणूया की एखाद्याचा प्रभाव आहे त्या कॉन्ट्रॅक्टवर, तर अशा गोष्टीपासून जर तुम्ही कन्सेंट म्हणजे त्या प्रभावाखाली
तुम्ही काय करत असेल, कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जाणार नाही, त्याला व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जाणार नाही, त्याला दुसरं कॉन्ट्रॅक्ट, त्याला वाईड कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जाईल किंवा वाईडेबल कॉन्ट्रॅक्ट. ते काय असते आपण ते नंतर पाहू, याचं वाईड काय असते, व्हॅलिड काय असते, वाईडेबल काय असते. पण इथं आपण जे पाहतोय ते पाहतोय व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट करत असताना हे सर्व घटक फार महत्त्वाचे असते. म्हणजे ऑफर असलं पाहिजे, ॲक्सेप्ट झाली पाहिजे, मीटिंग ऑफ माइंड झाली पाहिजे, लॉफुल कन्सिडरेशन असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट असलं पाहिजे आणि सरते शेवटी त्या कॉन्ट्रॅक्टला मुक्त संमती म्हणजे तुम्हाला फ्रीली त्याला काय केलं पाहिजे, संमती दिली गेली पाहिजे. अशा सर्व गोष्टींचा म्हणजे परिस्थितीमध्ये म्हणजे अशा सर्व परिस्थितीमध्ये काय होईल, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट येईल आणि अशी व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टलाच काय केलं जाईल, इन्फोर्सेबल बाय लॉ केलं जाईल, असं इथं याचा अर्थ आहे. म्हणजे ही जी काही सर्व गोष्टी आहेत, आता याच्यावर पूर्ण एक एक टॉपिक निघते, कॉन्सेन्सस ॲडेडम, लॉफुल कन्सिडरेशन, कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट, ही सर्व आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे पुढच्या लेक्चर्समध्ये, पुढच्या व्हिडिओजमध्ये. इथपर्यंत आपण एवढंच समजलं की कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन्स काय आहे आणि कोणताही इसेन्शियल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल तर त्याला काही इसेन्शियल, त्याला महत्त्वपूर्ण घटक असणं फार महत्त्वाचे असते आणि हे सर्व घटक याच्यामध्ये अंतर्भूत असणं फार महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे, ते आपण काय करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.